त्या अनुषंगाने पुन्हा एकदा हा आता मुद्दा- ते त्यांचे नातेवाईक आहेत, काय त्यांचे मला वाटतं काकी लागतात त्या, तर काय वाईट काय त्याच्यामध्ये जातं. परत स्वतः रोहित पवारांच्या पक्षानं सुद्धा जे आहे उमेदवार उभा केलेला नाही आणि त्यांनी पाठिंबाच दिलेला आहे. त्यामुळे त्याच्या ते चांगली गोष्ट आहे ना, वाईट काय त्याच्यामध्ये रॉकेल विरुद्ध आहे. 2-3 गोष्टी आता असं आहे की बाबा आम्ही प्रयत्न काय केला की हे नाही तर हे काहीतरी लोक कुठून तरी आपलं, कारण हा जागतिक प्रश्न निर्माण झालेला, हा काय फक्त नगर महाराष्ट्र देशाचा नाही आहे, हा जागतिक प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे मग स्वयंपाकाचा गॅस असेल किंवा इतर काय असेल, पेट्रोल डिझेल वगैरे, तरी देशाचे प्रधानमंत्री आणि इतर जे मंत्री जे आहेत ते वेगवेगळ्या देशांकडून जे आहे अधिकाधिक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा मिळतील याचा प्रयत्न ते करत असल्यामुळे आतापर्यंत थोडी भीषण परिस्थिती जशी इतर ठिकाणी निर्माण झाली तर देशात अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली नाही. आणि महाराष्ट्रामध्ये हे रॉकेल जे आहे केरोसिन हे बंद होतं, कारण काही हायकोर्टानं वगैरे फार वर्षापूर्वी त्या संदर्भामध्ये काही भाष्य केलेलं होतं की उज्ज्वला असेल तर केरोसिन नाही. पण आता त्यांना सुद्धा आम्ही कळलो, त्यांनी सुद्धा परवानगी दिलेली आहे. परंतु झालं असं की त्या 5-7-8 वर्षामध्ये जी विक्रेत्यांची एक साखळी असते ती साखळी तुटलेली आहे. तर त्यांनी प्रयत्न केले की बाबा आम्ही विक्रेतो आहोत, आम्हाला द्या रॉकेल, पण रॉकेल आम्ही देऊ शकत नव्हतो. त्याच्यामुळे साहजिकच त्यांनी आपापले उद्योग वेगवेगळ्या ठिकाणी नेले, वेगवेगळ्या उद्योगात ते गेले. आता पुन्हा ही साखळी निर्माण करणं हे थोडंसं अवघड जात आहे. तरी जे काही मला कळलं तर एक तर जे मोठे डीलर असतात आणि मग एक छोटे विक्रेते वगैरे आहेत, तर 100 मोठे डीलर्स किंवा इतर जे आहेत त्यांनी होकार दिलेला आहे आणि कामाला काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे. थोडंसं अडचणीत चाललेलं आहे, परंतु हळू, आणि आम्ही त्याच्या स्पष्ट सांगितलं आहे की ज्यांची जुनी लायसन्स आहेत ती रिन्यू झालं असं समजा, आणि जर कुठे कलेक्टरच्या कचेरीमध्ये किंवा आमच्या डिपार्टमेंटमध्ये कुठे पडलेले असतील तर ते मंजूर झालं असं समजा आणि तुम्ही विक्रीला सुरुवात करा. तर ही जी व्यवस्था थोडीशी बसायला जी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात अख्ख्या 14 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अडचणी निश्चितपणे आहेत.